आज मी तुम्हाला बिस्किट घरी बनवून दाखवणार आहे आणि तेही गव्हाच्या पिठाचे। हे बिस्किट एवढे खस्ता झालेले आहे, आवाज तर बघा किती मस्त खस्ता आवाज येत आहे। गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे हेल्दी पण झालेले आहे आणि टेस्टी पण झालेले आहे। यामध्ये आपण मैद्याचा वापर अजिबात केला नाही, तसेच ओव्हनचा आणि अंड्याचाही वापर केला नाही। येथे मी घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ। यात घालायचे आहे अर्धी वाटी रवा। रव्याने नाश्त्याला क्रंच छान येतो, फ्लेवर छान यावा म्हणून अर्धा चम्मच विलायची घालायची आहे। चिमूटभर मीठ घालायचं आहे। मिठाने कोणत्याही गोड वस्तूची टेस्ट वाढते। बिना मैदा बिना ओव्हनने बनवलेली ही सोपी रेसिपी आहे। छोट्या चम्मचने 4 चम्मच तूप घालायचे आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता। तूप घातले तर टेस्ट छान येतो, कारण आपण मार्केट सारखे गोड बिस्किट बनवत आहे ना। सर्व पिठाला तूप मिक्स करून घ्यायचं आहे। चला आता हे साइडने ठेवून द्यायचं आहे। आता एका बाउल मध्ये 1 वाटी साखर घालायची आहे, कारण 2 वाटी पिठाला 1 वाटी साखर परफेक्ट आहे। यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे। तुम्ही बघू शकता साखर दुधात मेल्ट करायची नाही, ही टिप्स लक्षात ठेवा। आणि गरम दूध तर अजिबात घ्यायचं नाही आहे। यामध्ये दूध आणि साखर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मोकळ्या पिठात घालायचं आहे 3 चम्मच खोबरकीस। खोबरकिसाने टेस्ट छान येते। तुम्ही यामध्ये खोबरं किसून सुद्धा घालू शकता। मिक्स करून याचा डो करून घ्यायचा आहे। यामध्ये उरलेलं पूर्ण दूध घालायचं। 2 वाटी पिठाला अर्धी वाटी दूध परफेक्ट आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा, रेसिपी टिप्स सहित आहे। आपल्याला चपाती सारखा चिकना डो अजिबात करायचा नाही आहे। आता या डोचे 2 पार्ट करून घ्यायचे आहे। आता हाताने लाडू सारखा शेप द्यायचा आहे। आता पोळपाटावर पार्ट ठेवून हलक्या हाताने पार्ट लाटून घ्यायचा आहे। मित्रांनो, हे जे किनार आहे क्रॅक गेले तर हातानेच असे जोडून घ्यायचे। काळजी करायची अजिबात गरज नाही। एवढी थिकनेस हवी, जास्त जाडही नाही आणि पातळही नाही लाटायचं। यावर थोडे थोडे तीळ घालू। तीळ घातल्याने दिसायलाही छान दिसतं आणि टेस्ट पण छान येते। हलक्या हाताने लाटणं यावर फिरून घ्यायचं आहे। आता माझ्याकडे हे झाकण आहे, मी या झाकणाचा आकार देते। तुम्ही कोणत्याही वस्तूचा आकार देऊ शकता। हे बघा किती मस्त झाकणाचा आकार आलेला आहे। साइडचे हे पीठ काढून घ्यायचं आहे। समोरची लोळी लाटते वेळेस हे पीठ यूज करू। आता सगळे बिस्किट आपले तयार करून झालेले आहे। तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाले की नाही चेक करूया। तेल बघा आपले गरम झालेले आहे। तुम्ही ना बिस्किट तेलाऐवजी तुपातही फ्राय करू शकता। तेल मात्र मीडियम गरम करायचे आणि तळते वेळेस गॅस स्लो ठेवायची। बिस्किट तेलातले अलट-पलट करून घेऊया। बिस्किटला बघा क्रॅक आलेले आहे, यामुळेच आपले बिस्किट खस्ता झालेले आहे। तुम्ही माझ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे बिस्किट मस्त खस्ता होणार। यात दुधाचा आणि कोकोनटचा फ्लेवरही छान आलेला आहे। आता बिस्किट आपण काढून घ्यायचे आहे। बघून घ्या बिस्किटला कलर किती मस्त आला आहे। वाटत आहे ना आपले बिस्किट मार्केट सारखे। बाकीचेही बिस्किट याच पद्धतीने फ्राय करायचे आहे। हे बघा क्रिस्पी खस्ता बिस्किट तयार आहे। एक बिस्किट तोडून दाखवते। तुम्ही असे मस्त बिस्किट घरी बनवले तर मार्केटमधून आणायची अजिबात गरज नाही। आणि हो, मार्केटमध्ये तर मैदा वापरला जातो, आपण येथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, त्यामुळे बिस्किट हेल्दी झाले आहे आणि टेस्टी सुद्धा झाले आहे। हे बिस्किट तुम्ही 4 ते 5 महिने स्टोर करून ठेवू शकता। व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।